जानकीज किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपल्याला कांदे नवमीनिमित्त पकोडे करायचे आहेत कांद्याचे। आपण आपल्या आहारात अनेक खमंग प्रकार करत असतो, ज्यात भजी, कुरवडी, पापड इत्यादी तळण्याचे पदार्थ, तळणीचे पदार्थ आपल्या सततच चालूच असतात सातत्यानं। आज आपण असाच एक खमंग व कुरकुरीत असा कांद्याचे पकोडे हा प्रकार करायचा आहे। बाहेर पाऊस पडू लागला की भजे किंवा पकोडे असा प्रकार खूप छान वाटतो। तसंच आज पावसाळी वातावरण आहे आणि पावसाळाच आहे, मग त्यानिमित्तानं आपण आज कांदे नवमी पण आहे, त्यानिमित्तानं आपण कांदे पकोडे करणार आहोत। त्याला आपण मीठ लावून ठेवू। कांद्याला असं मीठ लावून ठेवायचं आणि चांगलं असं हे करून याला चांगलं आपल्याला 10 मिनिट झाकून ठेवायचं आहे। मीठ लावून असं चुरून असं चांगलं एकसारखं कुस्करून घ्यायचं। चांगलं सगळ्या पाकळ्या आपल्या मोकळ्या होतात आणि त्याला चांगल्या प्रकारे मीठ लागतं। हे चांगलं मीठ पाणी होतं त्या मिठाचं, म्हणून 10 मिनिट असंच ठेवायचं झाकून। झाकून ठेवलेलं पकोड्याचं काढून घेऊ झाकण याचं। बघा पाणी सुटलंय आपल्याला, तुम्ही पाहू शकता। हे काय आपल्याला पाणी थोडंसं सुटलेलं आहे बरंचसं। तर याला आपण ह्या पाकळ्याला डाळीचं पीठ लावून घेणार आहोत। लागल तसं लावू, पुन्हा जर वाटलं तर थोडंसं अजून लावू। हे कोथिंबीर घालू याला, थोडीशी चिरून घेतलेली आपण कोथिंबीर आहे। याला घालू जिरेपूड, याला घालू धनेपूड, याला थोडेसे जिरे। तुम्हाला लसूण, आलं लसूण जरी घालायचं असेल, कोथिंबीर वगैरे तरी घालू शकता बारीक चिरून किंवा मिक्सरमधून काढून। मी नाही घातली। त्याला तिखट तुमच्या कमी जास्त तुमच्या चवीप्रमाणे। मी हिरवी मिरची घातली नाही, तुम्ही घालू शकता बारीक कुटून हिरवी मिरची, कारण सहन होत नाही, पावसाळी दिवस आहेत। हळद आणि मीठ आपण घातलेलंच आहे। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं छान असं। याला जर लागलं तर थोडंसं चमचाभर पाणी, पोह्याचं चमचाभर घालायचं, नाही लागलं तर गरज नाही। हे काय असंच चुरून घ्यायचं, चांगलं चुरून मिसळून छान। आता याला घालू आपण थोडंसं हिंग आणि डाळीचं पीठ पण थोडंसं घालून घेऊ आपण आणि आता चांगलं मिक्स करून घेऊ। पीठ राहू द्यायचं नाही फक्त यामध्ये। आपण अजून थोडं डाळीचं पीठ घालू आणि चांगलं मिक्स करून घेऊ। आता आपण थोडंसं पाणी लावून घेऊ। बघा आपलं पीठ अजिबात राहिलं नाही, सगळं छान मिक्स झालेलं आहे। पण थोडंसं आपण ओलसरपणा म्हणून थोडं पाणी लावणार आहोत, 1 चमचाभर, जास्त नाही। आणि तेल तापायला ठेवलेलं आहे आपण कढईमध्ये। तेल छान तापू देऊ, म्हणजे आपल्याला पकोडे करून घेता येतील। ह्या कांद्याचे पकोडे आपल्याला अशी खालची बाजू आणि वरची बाजू खाली करण्यामध्ये आपले छान पकोडे तळून झाले। आपण आता काढून घेऊ असे तांबूस कलरवर। कांदे नवमीनिमित्त हे पकोडे आपण कांद्याचे करून घेतले। मैत्रिणींनो आणि प्रेक्षक, तुम्ही सुद्धा नक्की करा। आता आपलं तेल तापलेलं आहे, यामध्ये आपण टाकून घेऊ पकोड्याचं पीठ। असे थोडे थोडे पकोडे टाकून घ्यायचे छान आणि तळून घ्यायचे। हे आपण तूप घातलेलं आहे खिचडीवर। कांदे नवमीनिमित्त खिचडी, हे पराठे केलेले आहेत आपण, कोबीचे पराठे। हे कांद्याचे पकोडे
दही, कढी, लोणी पण तुम्ही ह्याच्यासोबत खाऊ शकता. हे आपलं कांदा नवमी विशेष असं ताट तयार झालं. मैत्रिणींनो आणि प्रेक्षक माझे नक्की करून खा. पावसाळ्यामध्ये खूप मजा येते गरम गरम पकोड्यासाठी. तुम्हाला मी सांगितलेलेच आहे. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.